गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे अर्धा किलो चिकन आहे आणि हे चिकन बनवण्यासाठी हे 2 कांदे घेतलेले आहेत आणि हे 2 कांदे कापून टाकायचे. तर आता हे चिकन आहे ना गावरान पद्धतीने कसं मी बनवते ते पहा. आता हा कांदा आहे ना याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. आमच्याकडे कसं चिकन बनवतात ते पहा, गावची स्टाईल. हा कांदा तेलामध्ये चांगला परतवून द्यायचा. चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून द्यायचा आहे पहा. आणि चिकनला काही आम्ही कढीपत्ता वगैरे घालत नाही. आता हा चांगला भाजत आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये ना ही जंजीर आल्याची पेस्ट टाकायची आहे, थोडीशी टाकायची. त्याच्यात लसूण पण, अद्रक लसूण पण वाटून टाकायचं आहे मसाल्यामध्ये. आता हे बघा, ही पेस्ट आहे ना चांगली याच्यामध्ये भाजून घ्यायची. कांदा बघा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजलेला आहे. आता ही धण्याची पावडर टाकायची. त्याच्यामध्येच आमचे गरम मसाला वगैरे सगळं त्याच्यामध्येच आहे, वेगळं काय आम्ही टाकत नाही. हळद टाकायची, काश्मीरी रेड चिली पावडर टाकायची आणि हा घरगुती लाल तिखट टाकायचं. मी कसं बनवते ते पहा. आणि आता ह्याच्यामध्ये ना हे चिकन सोडायचं आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. हे पण ही आमची पद्धत आहे बनवण्याची. चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून द्यायचे. हे तेल सुटेपर्यंत आहे ना चांगलं भाजून द्यायचं. आणि याच्यावर आहे ना आता हे झाकण ठेवायचं. आता आहे ना चिकनसाठी हे मसाला घेतलेला आहे. इकडं कोथिंबीर, कांदे, लसूण हे ना आता भाजून तव्यावर घ्यायचं. आणि आता आहे ना थोडं खोबरं भाजून घ्यायचं चिकन बनवण्यासाठी. हे खोबऱ्याची पावडर आहे, आम्ही ही यूज करतो चिकन बनवण्यासाठी. ब्राऊन कलर होईपर्यंत आलेलं आहे. थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून द्यायची. आता ही काढून घेते
आणि आता लसूण कांदा भाजून घ्यायचा. लसूणाची पाकळी आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा ब्राऊन कलर येईपर्यंत. आता हे पहा चिकन कसं एकदम तेल सुटेपर्यंत हे भाजत आलेलं आहे. आणि आता याला आहे ना कुकरला लावून 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. इकडे मसाला पण भाजलाय बघा, हा लसूण कांदा. आता हे चिकन आहे ना कुकरला लावून 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. आता हे आहे ना 1-2 ग्लास पाणी ओतायचं आणि शिट्ट्या करून घ्यायच्या 3 झाकण लावून. हे पहा आता याला आहे ना 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, झाकण लावते. आता चिकनसाठी आहे ना लागणार हे कांदा लसूण खोबरं कोथिंबीर हे आहे ना वाटून घ्यायचं. आता मसाला, आता हा मसाला आहे ना कांदा खोबरा लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायचं. आता हे असं वाटून घेतलेलं आहे. आणि आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, 2-3 चिकन शिजलं पाहिजे. आता आहे ना 3 शिट्ट्या झाल्या आणि हे असं चिकन झालंय. आणि आता याच्यातून सुक्कं फ्राय करायचं आहे. आता आहे ना हे चिकन सुक्कं बनवण्यासाठी हा मसाला याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचा आहे. आता सुकं चिकन बनवण्यासाठी हा मसाला इथे तेलामध्ये भाजून घेते चांगला. तेल सुटेपर्यंत भाजत आलाय तो. हे पहा तेल सुटायला लागलं. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. अतिशय टेस्टी होतं. हे पहा तेल सुटायला लागलेलं आहे. तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकू. सुका चिकन आहे हा. याच्यात नमक मीठ सगळं टाकून झालेलं आहे. मीठ वगैरे. आता हे होऊन द्यायचं आहे असंच. आणि आता आहे ना हे आहे ना अर्ध सुकं केलं आहे आणि अर्ध आपण आता मगाशीच दाखवलेलं आहे. मिरची मसाले सगळे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता हा वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता हे वाटण टाकून घेऊया. आणि आता हे ना बघा वाटण टाकलेलं आहे चिकनमध्ये. आणि आता हे शिजायला आहे ना थोडंसं वेळ घेईल. आता याला आहे ना चांगलं 20 मिनटं 25 मिनटं उकळी घेऊन द्यायची. हे इकडं बघा आपलं सुक्कं मटण सुके तोंडामध्ये चिकन येते. सुक्कं चिकन तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. मटण वेगळं असतं चिकन वेगळं असतं. चिकन हे कोंबडीचं असतं आणि मटण हे बोकड्याचं असतं. तर हे सुकं बनवलेलं आहे. मसाला टाकून घेतो नंतर पहा.
आता याला पण तेल सुटेपर्यंत भाजत आलेलं आहे, पाहू शकता. तेल सुटेपर्यंत आहे ना चांगलं भाजून द्यायचं, मग ते चव लागते. हे मटण किती गाळ झालं, मटणच येते तोंडामध्ये का कोण जाणे. चिकन आहे हे का कुकरमध्ये शिजवलं ना का पटकन होतं. आता हे होतं चाललेलं आहे, तेल सुटेपर्यंत चांगलं होऊन द्यायचं. हे पहा चिकन आहे ना, हे तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय होऊन दिलं ना मग त्याची टेस्ट बी भारी येते. आणि इकडं मटण रस्सा आहे, मटणच काय ते तोंडामध्ये. सॉरी मी नेहमी बनवत नाही त्याच्यामुळे असं होतं. हे चिकन आहे, दोन्ही पण चिकनच आहे. आता इकडे यायला उकळी यायला वेळ जाणार आहे आणि आता हे पण होत आलेलं आहे.